चंद्राय नमः पावण्या पुत्र शोक येऊन या रावणा सन्मुख प्रहस्त करी महाशंकाय दुर्धर दुःख घोटेना शबाश सज्जन हो कथेचा भाग इथपर्यंत आहे. कथा म्हणजे गोड आहे, जगाचा मालक जगाचा चालक आहे बाबा. अरे मुंगीपासून ब्रह्मोजाची सत्ता आहे आणि त्यांच्याच समजा शोधासाठी हनुमानजी अशोकवनामध्ये गेले होते. अनेक राक्षस मारले, अनेक राक्षसींनी मारल्या. राजा रावण म्हणला मी करू काय? काय करतोस? होय कागणे महाराज काय करतोस? अशी चिंता गेलेली आहे. आणि जंबूमाळी मारली ही वार्ता कुणाला कळाली? स्वतःच्या वडिलाला. प्रस्थ प्रधान म्हणू लागला राजा रावण, अरे तुझ्यावर माझी कड लागली न, रडू लागलेला आहे. इथपर्यंत गोड कथा आहे बाबांनो. सुटाली मोकळी प्रहस्त लोळे क्षिती तळी तळी ज्येष्ठ पुत्र जंबूमाळी वानरे दुळी मिळाली. अरे बाबा त्या ठिकाणी त्या समजा प्रस्थाचे केस सुटले. त्या बाबाचे नाही बरं का दाजी. असे केस सुटलेले आहेत आणि राजा रावणाच्या समोर गडगड आलो लागला. अरे महान या ठिकाणी माझे मोठे मोठे गेले. म्हणला का रे बाबा तुझ्या संगतीनं माझी वाटुळं झालेलं. अरे सगळं सोडून मी तुझ्यावर भरवसा धरला होता. असा तो प्रस्थ म्हणू लागलेला आहे. इथपर्यंत गोडकटा याजसाठी केला होता. असं शेवटाचं दिस गोड होण्यासाठी बाबांनो मी सदा सांगतो कुंकड बी जातो बरं का. कागणे महाराज रामचंद्र महाराज कागणे जाऊ द्या. वय झालेले आता वय नाही झालं जाऊ द्या असं का. अरे जे जिवाळ्याचं ते सांगत असताना इकडे ह्याल ते वाटतं लाळ जाऊ द्या काय आपलं संपलेलं आहे. पुढच्या पडाला प्रहस्ता कुमार इतर प्रधानांचे पुत्र चला वेगी मोकली अरे बाबा त्या ठिकाणी रणांगणामध्ये वाढणार आहे आणि वाढणार एकला नाही बरं का. खास रामचंद्र महाराज कागणे ते महादेव महाराज म्हणजे भेद नाही बरं का. ते म्हणतात मला सडा कागणे म्हणू लागलेलं आहे. असं सुद्धा चिंतन आहे. अरे ते म्हणला प्रस्त अरे आमच्या मल्ले मुलं तिकडं पाठवितो. अरे आमचे मोठे मोठे मुलं गेले म्हणजे तुझा इंद्राजी कुंभकर्ण गार झोपतो. ही कोणाची शाळा आहे? असा प्रस्थ प्रधान त्या राजा रावणाला म्हणला. काय म्हणला? रावणाचे सभे अंत प्रधान पुत्र अति गर्वित महावीरात दृष्टीनं गणित बळोन्मत्त प्रताप. राजा रावणाच्या सभेमध्ये अति प्रधान पुत्र गर्विष्ठ होते. अरे माणसाला गर्व नसला पाहिजे बरं का. ज्या ठिकाणी गर्व तिथं लक्ष्मी राहत नाही, काहीच राहत नाही. हे फक्त इथं सांगायचंय. आमचं जात नाही बरं का. माझं वैयक्तिक दुसऱ्याचं कोणाला सांगू. ज्याच्या मनात कपट आहे त्याचं कपटच आलंय आमच्या जवळ. असं या ठिकाणी चिंतन चाललेलं आहे बाबा नो. म्हणून बाबा सगळे गेले ना माझे. असा त्या ठिकाणी प्रस्थ म्हणला बोला. आईचे बळादर पाती तृप्त शस्त्रास्त्री निपुण नित्य येरा येरा अनापेक्षित अति समर्थ युद्ध. या ठिकाणी बाबा समजताय आता ती गोष्ट माणसाला जमत निघत नाही ना. बरं साधं सांगा. पाऊस दमदम पडल्यावर इथं आपल्या डोंगरात 10 मिनिटात सगळं पुरण पुन्हा 1 तासानं जा सगळ्या नद्या कोरड्या. बरोबर आहे का नाही कागणे महाराज? सगळ्या कोण का जुलसक ज्ञान असलं की त्याला वाटतं अरे मी म्हणून तिथं जमतोय. मी गेलेलं तिथं मी गेल्याशिवाय वाटतच नाही ना. हे माझं आहे बरं का, तुमचं नाही रे बाबा नो बरं का कुरडे बाबा. असा थोडा गर्व आहे बरं का माणसाला. 800 प्रधानाचे मुलं गरिष्ठ होते. माझ्या हनुमानजीने ऐकलेलं नाही बरं का. हनुमानजीला कोण सहकार्य होतो? अरे स्वतःची आई होती. बरोबर आहे ना, तुम्हाला कळतं ना बा. शब्द म्हणजे आईच आहे ना. इथं सुद्धा माणसानं थोडं सांगितलं पाहिजे ना बाबांनो. आईसारखं जर आपल्याला समजा सांभाळलं तर त्या माणसाला पुन्हा कशाला दूध द्यायचा? बोला. युद्धाग्रणी प्रधान निवडून या की समजतो हनुमंताची युद्धार्थ झाडी लंकणात बैठक घेतलेली आहे. अरे जा रे बाबांनो. अरे आतापर्यंत गेलेली एक सुद्धा आणि असं तिथं नेम होता बरं का बाबा. जेवढे जेवढे प्रधानाचे मुलं होते ते सगळे नटून फिटून मस्त येत होते. मॅकअप करून घरातलं फिल लिहून ओव्या तिथं पदरून सांगायचं नाही बरं का. परत जायचंच नव्हतं ना. हा परत कशाला जायचंय? असे नटून ते राजा रावणाचे सगळे प्रधानाची मुलं अरे जा रे म्हणले. एकलं वाढणारे म्हणले रे. अशोकवनामध्ये आपलं सगळ्या झाडांचं समजा या ठिकाणी गेलो आणि ती बाई आणून बसवली. त्या बाईचं कुणीतरी पाठविलं. असं कोण म्हणतोय? राजा रावण मनातली मनात अजून पुढची ओळी बोला पुढे. तुमचे अंगी युद्धग्रह
म्हणतात मी जातो, मी मारतो, मी असं आहे, हे बोलायचं नसतं. आणि जर बोलायचं असतं तर युद्ध करावं लागतं आहे. मग जसं या ठिकाणी तुम्हाला युद्ध करायचं ना, जसं बोलावं तसं तोलावा. काही माणसाला सैन होत नाही, परान गेलं सारखं, पण सैन करायचं नसतं. हे नारळाची गादी आणि हे आमच्या सूर्यवंशात जिथं अन्याय तिथं मग तिथं गेलं. कोण म्हणतंय ते असं इथं ववी सांगली. काय म्हणली पुढची ववी? तुम्ही अवघे युती समर्थ बांधून आणावा हनुमंत, ना तरी करावा त्याचा घात. तुम्ही आणि युद्धाला व्हायचं आणि तुम्ही सगळं आणून या, बांधून या, आणावा हनुमंत, नाही तर संग्राम करायचा. तुम्हाला मी पाठवू लागलेलो आहे. असा प्रस्थ प्रधानाच्या समोर राजा रावण म्हणला. का? त्याच्या मनातलं गेलं भाजीनं माझाच मुलगा गेला हे का पाठीला. माणसाला संशय बाधतो बरं का. ते संशय कवर जात नाही. जवळ या ठिकाणी ओपन होत नाही तवर बोला बळे. थोरवाडी वेची मात नित्य संगा सभेंत, बोला बोला. होचा दावा पुरुषार्थ युद्ध हनुमंत. तुम्ही सभेमध्ये इथं मोठे मोठ्याने बोलतात. जाऊन आणतो तो मरकट म्हणजे पाले खाणार आहे, चिल्लर आहे, ते आमच्या पुढे काय ते. अशा बऱ्याच राक्षिणी म्हणल्या होत्या राजा रावणाला. अव ती सीता अव तुम्हाला वस करते म्हणल्या होत्या, बरोबर आहे. हा, म्हणून हे तुम्ही जायचं आणि वाननेराला घेऊन तरी यायचं. एक नाही तर लढाई करायची. आम्हाला फोन आला पाहिजे की आपले गेलेले सगळे जय श्रीराम, नाही तर मग त्याला घेऊन तरी या. बरोबर आहे काय? बोला पुढं. आईचे सांगता लंकाणात प्रधान पुत्र समजतो, वेगी सजन यारद शीघ्र लंकानाथ प्रधान पुत्र सज्जे. अरे सज्जे झालेले पण काही कमी नव्हतं ना, तिथं फुकट चाललेलं होतं आणि वाटानं बारा वाटत जात आहे बरं का. म्हणून प्रधान पुत्र सज्ज झाले आणि सज्ज होऊन या ठिकाणी म्हणले आपला आपला रथ सजविलेला आहे, आपले आपले साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्या आपल्या पत्न्याला काय म्हणले येतानी हेमरत्न माळा विराजिता शृंगारिले अश्वराथ, ध्वज पताका डोलत रथ शोभत. या ठिकाणी आपल्या अंगावर भारी भारी वस्त्र आहेत, हेमपत्राच्या माळा गळ्यामध्ये घातलेल्या आहेत, रथ सजलेला आहे, रथामध्ये ध्वज पताका आहेत बरं का. वारू म्हणजे घोडे, चांगले चांगले घोडे घेतले. माने मामाला म्हणलं होतं बरं आपण आता झाले की बसून आपण असं चिंता आहे बरं का. म्हणून या ठिकाणी मोठे मोठे प्रधानचे मुलं अरे म्हणले राजा चिंता करू नको, शांत झोपा. चिरा झोपच येत नाही कुणाला राजाला, आपल्याला काय करायचं जे का. चला मारी वाचून हनुमंत परत येतो मातृग्रामी येतो, आईचं करून आशपद आले समजत युद्धार. अरे त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही, त्या ठिकाणी शांत राजा रावणानो. राजा रावणाला सांगितलं, सूचन दिलेलं आहे. प्रधान आम्ही या ठिकाणी काय करतो, आम्ही सगळे प्रधानाची मुलं जातो, मारून येतो नाही तर बांधून आणतो. असे प्रधानाचे मुलं राजा रावणाला वचन दिलं तर करत कडीला गेलं पाहिजे. कडीला जर नाही गेलं तर मग कळलं का तुम्हाला. चला पुढे. रथारूढ धनुष्य हाती, पुढे वाजंत्रे वाजती, मागे माता शंक करीती पुत्र संतती मारी. अरे वाजंत्रे वाजू लागले, ढोल दमाने असे तमरोळ वाचू लागलेले आहेत. कुठं महादौरामध्ये त्रिशूळ डोंबरू घेऊन आला गिरधेचा कांथ, असं चिंतन आहे. म्हणून ढोल वाजू लागले, पताका वाजू लागल्या नाना प्रकारच्या आणि रथात बसले. पण महाग जी होत्या त्यांच्या माया शंका करू लागल्या, माय आता परत येत नाही, आता नग तिथं आपल्याला सांगायचं काय. त्या बाया रडू लागल्या, काय काय म्हणल्या, प्रहस्त दुःखा समान दुःखी करावा या प्रधान. या बाबा जय हरी. पेटला दशानन युद्ध संतान मोकलिले. आता काय करायचं. अरे आपले मुलं आपण लहानाचं मोठं केले, याच्या बांधाला गेले त्याच्या बांधाला गेले, नाही ते 9 महिने कष्ट केलं
आणि डोळ्यासंग आपले मुलं चालले. त्या म्हणू लागल्या, बळे महाराज त्या डोळ्यासमोर मुलं चालले ना, करायचं काय बर का. असं या ठिकाणी त्या सगळ्या मुलांच्या आया रडू लागलेल्या आहेत. इकडं वाजंत्री वाजू लागले, ढोल लमाने, आणि हनुमानजी म्हणू लागला, जय श्रीराम. बरं इतकं होते तर दोघंच होते ना. बरं सगळे 5 पांडव होते आणि कौरव किती होते कळालं का तुम्हाला. अरे 5 पांडव होते, 6वा माझा भगवंत होता ना, आणि 7वी माझी द्रौपदी. अरे कुठे गुंतलाशी दोर किचरा, वेळ काळ सकाळी लावला. निष्ठा पाहिजे, निष्ठा चालली आहे. निष्ठा असल्यानंतर काही बी करा. म्हणून या ठिकाणी सगळ्या श्रद्धा त्या शिरा रडू लागल्या. काय करायचं. राजा रावणानं आपले मुलं पाठविले. आता काय करता बोला. प्रहस्तपुत्र महाबळी रणी मारिला की जम्मू मारी. हिंकराची केली होळी, केली रांगोळी बंद करा. होता ना त्याचा दरारा होता. मी सदा सांगत असतो माणसाचा दरारा असावा पण भक्तीचा असावा. जात नसला पाहिजे बरं का. आणि जिथं जाते तिथं समाधान नाही, संसार नाही, लक्ष्मी चलो वागण्यावाली शबास समाधान. अरे अर्धी खा सुखानं खा. मी तर सदा सांगतो देवदेव करा, देवदेव अभिषेक करा. अरे ज्यानं आपलं स्वरूप चांगलं दिलं त्या देवासंग भाजा. आणि ज्या ठिकाणी आपला जोडा चांगला आहे, घरच्या घरी न लगती सायास जाय वनंतरान सुखी येतो घरा नारायण. सायास करायची गरज नाही, त्या म्हणत्या तितका सायास केलाय. इथं आम्हाला सांगायचं किती प्रधान संतान संतान वानर नवे महाविघ्न येथे प्रधान पुत्र. आता करायचं काय, किती शंका करावा. किती गेले परत आले नाही ना. अशी या ठिकाणी त्या लंकेतल्या सगळ्या बाया गावरान भाषेत सांगतो. आणि बामणी भाषेत बी जमतं, पण गावरान जसं आहे तसं बरं का. ती जनाबाई म्हणलेली समया सादर व्हावी, जसा समय तसं राहायचं बरं का. टायमिंग माणसं म्हणून काय करावं, ह्याच्यासाठी लय केलं आम्ही, पण होय कुरडं मामा काय करायचं. अरे आपलं कर्म बदललं म्हणायचं नको शांत. हा चला. स्त्रिया सुरत तळपळाती, माता पिता शंक करीती, वधू धाडिता मारुती पुत्र समाप्ती. त्यांच्या पत्न्या तरमळ करू लागल्या. आता आपलं आयो पण गेलो. त्या म्हणू लागलेल्या आहे. आता काय करायचं म्हणले. माता पिता रडू लागल्या, शंक करू लागलेल्या आहेत. आपल्या आता परत येणार नाही तर बाबा. याचसाठी केलं होतं अटस, मगच बोललो ना मी. म्हणून आता अटाच केला पण आता उभेग राहिला नाही. अशा त्या पत्न्या आणि त्यांच्या माया गावरान भाषेत बोलतो. रडू लागल्या. रडा काय करता बोला. कडकडाट प्रधान पुत्र घडदाट, रथचक्राचा गडगडाट, आले निकटान वाचवायला असंच छाती. मला एक मध्ये बोलायची सवय आहे. असं असंच काय मला ताई म्हणत बंद करा. असं या ठिकाणी मी खरा वागताय, खरं डायरेक्ट बोलणार असं. म्हणून या ठिकाणी बरं का, उद्या नाही बोललं तरी काय नाही. म्हणून या ठिकाणी काय म्हणते. अरे काय करायचं रामचंद्र महाराज, काय करावा. असं या ठिकाणी आतापर्यंत गेलेले. बरं कोण आले माघारी, आले का कुणी. एकामेकाच्या गळ्याला धरून रडू लागल्या. बोला. देवालयाचे महाद्वारी बैसला होता तोरणावरी, देखुणी प्रधान पुत्र हरी उल्हास भारी हनुमंता. या ठिकाणी पहिला सुरूला माझा हनुमानजी गेला होता. जय श्रीराम लंकन उडी. ज्या ठिकाणी राजा रावणाची वेश होती त्या ईशीवर देवावर बसला होता. आणि ते प्रधानाच्या मुलानं बघितलं होतं हनुमानजीला बरं का. बघितलं की कळते माणूस जाणे जे बोले झाड झाले पण माणसं उगाच शब्द वाटत, हेच मला आवडत नाही बघा. अरे जे झालं ते खरं आहे. त्या प्रधानाच्या मुलानं बघितलं हनुमानजीला. बघितल्यानंतर अरे बापरे तो हनुमानजी का. प्रधानाची बोलो काय म्हणले. जैसे पतंग दीपावरी तैच्या प्रधान पुत्राच्या हरी, लोटल्या हनुमंताचे वरी शरधारी चारी. जैसे पतंग दिव्यावरी झाप मारी. जसं दिवा लावल्यानंतर पतंग असतंय झाप मारतय पण ते जळून खसवत त्याला माहितीच नसतं ना. या वाट्याला गेल्यानंतर आपली सगळी फजितीविन माणसातून उठावं लागेल. कळतं कुणाला. अंजन सांगितलं त्याचं ऐकत नाहीत, करायचं काय. म्हणून अरे ते सगळे प्रधान पुत्र अरे त्या ठिकाणी त्या पतंगासारखे
हनुमानजीच्या अंगावर झाप मारू लागले माने मामा बोला बाण सुटती सण सणा शस्त्रे वाजती कणकणा बाण विंदिती जन जन काल खंडा शस्त्र वाजते धडधडा बाण सुट्टी जसा रामबाण होता ना माझ्या मालकाचा प्रभू रामचंद्राचा म्हणून माझ्या प्रभूला म्हणतात एक बाणी एक पत्नी एक वचनी माझा राम आहे. अरे ती दरवाची काडी निसती अशी मारली होती ना अशी तिने पातळात गेला गंधर्व नारदाची भेट झाली मला जन मारली त्याला शरण जा हे सुद्धा घ्यावं लागतंय. अरे जन या ठिकाणी समजा आहे त्याच्याकडे मला होऊ नाही झाली म्हणून ते प्रधान पुत्र हनुमानजीवर कार दात खाऊन मारू लागले. हनुमानजीला समकाळ सर संपात हनुमान बाईचा राख सावध चित्त बाण चुकावी पिलंगत अमात्य सुत मारावा असं त्या ठिकाणी काय म्हणले ते बरं का प्रधान पुत्राने इतके बाण मारल्यानंतर काड 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 दात खाऊ लागले. हनुमानजी आपला जय श्रीराम. अरे ज्याचं खरंय त्याला कुठीच भीती नाही ना माणसात बसा बाहेर बसा खरंय ना काढ टाईटच आहे गुन्हा केला तर मग असा हनुमानजी राम नामाच्या गजरात प्रधान पुत्र कुठपर्यंत आले जैसे मेघा पर्वतात अचूक हस्त्यामी समस्त मारा हनुमंत का बोललेले प्रधान पुत्र बाण करा मारू लागलेले आहे अशा अचूक बाण सुटलेले आहेत. मी आता माझा हंपणा इथला सांगत नाही ना खोटं बोलत नाही असं सहज गेलो मी या ठिकाणी परळीला वर का दिवसा नागनाथ त्या मंदिरात शक्ती असले बाबा होते त्यांची पंग होती मी आपला असं सांगवलो तितकं डॉक्टरतून मात्र आलं आणि मला 100ची नोट द्यायला मी आलं काय म्हणलं असं तसं वाटलं ती आता दान दिलं देवाला चांगलं आहे ते अरे आलेले हरिनाम करणं अन्नदान ह्या जन्मात रे बाबानो जवळ हात पाय आहे तर आपल्या हातानं दान करा आणि तिकडं जर गेलो कळलं का सुनबाई जन्मात लेकाच्या हातात गेलं तर ह्या कोपऱ्याला मालक ह्या कोपऱ्याला ज्याचा दरारा होता त्याला मग मला वाटतंय झाला का गच्या ती मग ती जरा थांबकी हा चला एक म्हणती विंदा शिरी एक म्हणती विंदा एक म्हणती करा खंडोरी अरे बाबा चरण त्याच्या उरावर बुक्या मारा त्याला छत्र मारा त्याचा पाय तोडा कुणी म्हणतोय खंडोळे करा अशी त्या हनुमंताला या ठिकाणी बोलू लागलेले असं या ठिकाणी चिंतन चाललेलं आहे बाबांनो अशी गोड कथा चाललेलं आहे बरं का. आता चला पुढील वाचक माने महाराज सुचेक बडे दादा पाटील चला तुमचा नंबर आहे ना 65